दशक पाचवा, समास तिसरा, शिष्य लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सद्भक्तांसाठी, शिष्यासाठी, सज्जनांसाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आत्मपरीक्षणाचा हा भाग आहे. हा जो आता सध्या चाललेला आपला समास आहे, आत्मपरीक्षण करणाऱ्यांसाठी आहे. आत्मपरीक्षण करणे कोणाला शक्य आहे? ज्यांच्यावर सद्गुरूंची कृपा आहे. म्हणजे सद्गुरू लक्षण झालं, गुरुलक्षण, आणि गुरुलक्षणानंतर जे आहे शिष्य लक्षण. त्या ठिकाणी गुरु शिष्य जोडी जितकं आपण त्यांच्याजवळ जाऊ, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात देणारे सद्गुरू पुढे उभे आहेत. याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ सांगतायत, वेगवेगळ्या पद्धतीने. कधी नाराज असतात, कधी त्यांना परिस्थितीची कल्पना येते, कधी काही गोष्टी बोलायची इच्छा नसते तरी बोलावं लागतंय, की माझं लेकरू उन्हाळ आहे असं म्हणताना आईला जसा त्रास होतो, तसा समर्थांना सुद्धा वाईट वाटतं की ते नसावं, तसं ते लेकरू नसावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या माऊलींच्या रूपात सुद्धा समर्थ दिसतात. कधी रागवतात, कधी चिडतात, कधी धाक दाखवतात.
कधी स्वर्ग नरकाच्या कल्पना आणि आदिभौतिक सुखाच्या आणि हे सगळे गोष्टी सांगून जीवन कसं आहे, पाण्याचा बुडबुडा कसा आहे, हे सगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतात. आणि इतकं विवरण करतात, एका गोष्टीवरती इतकी उजळणी करतात की त्या ठिकाणी मनात ठसलंच पाहिजे. मुळात मनामध्ये श्रद्धा आणि दुसरी गोष्ट शिकवण्याची पद्धत. त्यांच्यावर जर श्रद्धा असेल तर त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. इतका कठीण आणि गहन विषयसुद्धा त्यांना समजावून सांगायचा म्हणजे काही करून गळी उतरवायचंच आहे आपल्या. काही झालं, फक्त अट एकच आहे, कुणाच्या गळी उतरला जाईल? जो त्याच्याकडे त्या पद्धतीने वाचेल आणि प्रबोध करेल आपल्या स्वतःचा. त्याला जसं 100 विद्यार्थ्यांपैकी 1-2 विद्यार्थ्यांनाच फक्त त्यांचं चांगले गुण मिळतात, तसं याच्यात 100पैकी 100 मिळू शकतं. फक्त लक्ष देणारे पाहिजे, ही तर अटच आहे ना. मग ही अट जर पूर्ण होत नसेल तर सत्शिष्य असून सद्गुरू असून फायदा नाही. नुसतं सद्गुरूंचा लाभ नाही, कारण सद्गुरू आहेतच. प्रश्न हा आहे, घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य जडे, घडी एक अहंभाव जडे, ज्ञातेपणाचा श्रीराम. या ठिकाणी आपण थांबलो होतो. ओवी 77. घडी एक रडे आणि पडे. कधी कधी रडतो, पडतो, इतकं कठीण संकट येतं आपल्यावरती. एकच ओवी आज सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सांगितली तर फरक पडतो. बोलण्यामध्ये विषय सुचतात. असं नाही. आम्ही इंग्लिशचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा ॲथलो नावाचं जे एक महाकाव्य जे इंग्लिश लोक मानतात, म्हणजे जे हॅमलेट जे मानतात, त्याच्यावरती आम्हाला एक्सप्लेनेशन असं द्यायला लागायचं की ह्याच्यावर वेगवेगळे विचार निघतात म्हणे. यांचं जे वाचलं नाटक ते, तर याच्यावर वेगवेगळे विचार निघतात. ह्यांनी सांगितलं तर वेगळं. 20 मुलांचा गट केला तर 20 मुलं वेगळे उत्तरं देतील एकाच प्रश्नाचं, असं ते नाटक आहे म्हणे त्यांचं. शेक्सपियरची महानता. आणि मीही गुण गायची, इतके शेक्सपियरचे गुण गायची की असं जितकं माझ्या मनाला पटेल तितके अकलेचे तारे तोडत त्यांना विश्लेषण करायची आणि भरपूर गुण मिळाले आहेत. म्हणजे ती सवयच आहे. ज्यांना जे सांगायचं आहे ते समजून घेण्याचा आपल्या बुद्धीने प्रयत्न केला ना, तर आपल्याला स्वतःला कळतं कोण किती समजावून सांगणार आहे. त्यामुळे आपला स्वतःचा प्रयत्नही अपेक्षित आहे. आणि काहीही अभ्यास न करता नुसतं पुस्तक वाचून गेल्यानंतर सुद्धा प्रत्येक प्रश्न सोडवला आहे. याचं कारण सांगण्याचा उद्देश आहे की जर आपण लक्ष दिलं तर त्या गोष्टी घडतात. मग त्या ठिकाणी शिकवणारे असो काही असो, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे की या पद्धतीने जो करेल त्याला वेगळा विचार मांडला. म्हणून आत्तापर्यंत 10वी आणि 12वीपर्यंत काय असायचं, आम्ही जे सांगतोय तेच उत्तर अपेक्षित आहे, ते लिहिलं म्हणजे पाठांतरावर भर आहे. आम्ही शिकवतो, तू समजून घे, पाठांतर कर. समजून घेण्याची गरज नाही. जे सांगितलं ते पाठांतर केलं आणि उतरवलं, छापलं. आपण छापलं म्हणतो, छापून टाकलं. तसं गुण मिळाले. पुढे जसं वर जातो आपण तसं त्यांनी सांगायचं, मार्गदर्शन करायचं, बुद्धी आपली चालवायची. दासबोध परीक्षेमध्ये सुद्धा असंच आहे. दासबोधाचं जेव्हा परीक्षा देतो त्या ठिकाणी पहिल्यांदा साधे प्रश्न विचारलेले असतात. ओव्यांनी काय सांगितलं आहे, या ओव्यांमध्ये काय सांगितलं आहे. आणि एक असा शेवटचा प्रश्न असतो 5 ते 7 गुणांचा, की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय वाटतंय. तुमचं काहीही मत असेल त्याच्यावर तरी तुम्ही लिहू शकता. तुमच्या मताला सगळ्यात जास्त गुण आहेत. म्हणजे स्वतःला गुण का दिलेत जास्त? मग म्हणजे मी एकच परीक्षा पास झाली आहे. मी काही सगळ्या परीक्षा केल्या नाही, फक्त एकच परीक्षा पहिल्या वर्षाची झाली. त्या ठिकाणी त्यांची पद्धत कळली. त्या ठिकाणी पहिले 5-7 प्रश्न झाल्यानंतर एक स्वतःचं मत आणि त्याला भरपूर जागा, जे वाटलं ते, आणि त्याच्यावर परीक्षकांचं प्रतिक्रिया यायची की यावरून मला काय वाटलं. जे हा जो संवाद आहे तो अतिशय गोड संवाद असतो की मला जे वाटलं ते त्या परीक्षकांना काय वाटलं, आणि त्यातून म्हणजे ही स्वतःचे विचार आहेत सगळे. त्यामुळे ते म्हणतात आहे की तुम्हाला काय वाटलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हीच ओवी काल सांगितली आणि आज सांगितली, पुन्हा वेगळे विचार येतात. हे दासबोधाचं वैशिष्ट्य मला त्या हॅमलेटच्या संबंधात सांगायचं आहे की विषय सुटत नाही, सत्य एकच आहे. सत्य कसं सुटेल? म्हणजे काल एक सत्य सांगितलं आणि आज वेगळं सत्य, असं नाही. सत्य एकच आहे, पण विचार वेगवेगळे येऊ शकतात मनात. म्हणजे कोणत्या मार्गाने जायचं सत्याकडे, त्याच ओवीवरून आपल्याला विचार सुचतात. म्हणजे हा प्रत्यक्ष ओवीशी बोलण्याचा संबंध आहे. मग असं जर ती ओवी आपल्याशी बोलायला लागली तर आपल्या मनात विचार येतात, आणि विचार आल्यानंतर त्यावर चिंतन मनन झालं की मग त्याचा अनुभव येतो. आणि तो अनुभव कोण देतं? सद्गुरू देतात. बस हेच एक नातं आहे. घडी एक विश्वास धरी. काही लोक काय करतात, एक घडी विश्वास ठेवतात. होतं असं बरेचदा, आपणही तसंच करतो. एक क्षण विश्वास असतो, जोपर्यंत चांगला काळ असतो तोपर्यंत विश्वास असतो,
अचानक एखादं संकट आलं तर मग आपण आपला त्या गोष्टींवरचा विश्वास उडतो आपला. मग हे मान्य नाही. सातत्य पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये. सातत्य म्हणजे सत्याचा शोध लागेल ना. सातत्याने एखादी गोष्ट बघितल्याशिवाय सत्याचा शोध लागणार नाही. कारण सत्य फक्त चांगलं आणि सत्य फक्त वाईट असत नाही. सत्य फक्त चांगलं आणि सत्य फक्त वाईट असू शकत नाही. सत्य दोन्ही आहे. सत्य म्हणजे चांगलंही आहे आणि वाईटही आहे. आपल्याला जे वाईट वाटतं ते इतरांना चांगलं असू शकतं. इतरांना जे चांगलं वाटतं ते आपल्याला वाईट असू शकतं. पण सत्य एकच आहे अंतिम, ह्यावरती भर आहे. त्यामुळे एकाच क्षणाचा विश्वास सद्गुरूंना कसा मान्य असेल. आणि आपले जे सद्गुरू आहेत, जे परमपदाला पोचलेले परमहंस आहेत, असे जे सद्गुरू आहेत, ते सत्यापर्यंत त्यांच्या जायचं असेल तर खालच्या सगळ्या शिड्या सोडाव्याच लागणार आहे. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं असलं की त्या ठिकाणी सद्गुरू आपलं काहीच करू शकत नाही. ते म्हणते तुझ्या मनासारखं तुझ्या प्रारब्धात असेल तर घडेल. माझ्याही प्रारब्धात जे होतं तेच घडलं आहे. मी तरी माझ्या प्रारब्धामध्ये कुठे बदल केला? मलाही माझ्या प्रारब्धात बदल करता आला नाही. तर मी प्रयत्न करीन. माझं प्रेमळ हृदय आहे. मी भगवंताचं प्रार्थना करीन. पण प्रारब्ध बदलण्याची ताकद कोणातच नाही. त्यामुळे आपल्या प्रारब्धाप्रमाणे जे आहे ते तुला भोगावं लागणार आहे. त्याच्या मागणं संपलं नाही तर मग आपला गुरूंवरचा विश्वास उडतो की ह्यांनी माझं काम पूर्ण केलं नाही. जे मला वाटतंय ते पूर्ण झालं नाही. हा अनुभव माझा स्वतःच आहे. जेव्हा आपण एवढे प्रगल्भ विचार करू शकत नाही, विचार प्रगल्भ झालो असं म्हणत नाही, आपण प्रगल्भ विचार जर करू शकत नसो तर सद्गुरूंमध्ये श्रद्धा बसत नाही. कारण माझ्या मनासारखं होत नाही. आता तर इतके चांगले लोक सांगायला लागले, सगळे स्पीकर्स आहेत ते सांगतात की सगळं मनासारखं करणारे सद्गुरू नाहीतच. जे आहे त्यात समाधान देणारे सद्गुरू आहेत. जय जय रघुवीर समर्थ म्हणत असताना त्यांचा घडी एक विश्वास तरी कसं चालणार आहे? मग समर्थांना तरी कसं चालणार आहे? कष्ट करावे लागणार आहे. सातत्य टिकवावं लागणार आहे. सवेचं घडी एक गुरगुरी. कधी कधी मग नाही मनासारखं झालं की गुरगुरतोय. आता असतं भांडण दोन प्रकारे भांडणाचे सुद्धा. आपण समजा भांडायचं ठरवलं एखाद्याशी तर प्रेमातूनही भांडतो की ह्या गोष्टी नाही घडल्या माझ्या प्रेमापोटी, घडायला पाहिजे, तुमच्यावरती अधिकार आहे, हक्क आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतोय, अशा प्रकारचं एक भांडण आहे. आणि दुसरं भांडण, मी एवढं तुमच्यावरती केलंय प्रेम आणि तुम्ही मला काहीच नाही दिलं, त्याच्या बदल्यात हे असं मला भोगायला आलं, हे दुसरं रागायचं. हे तर दुसरं तर अजिबात चालणार नाही. एक वेळ पहिलं तरी चालेल, कारण पहिलं प्रेमातून आलंय. अहो इतकं केलं तरी माझं काम पूर्ण झालं नाही, कदाचित त्यामध्ये बदल घडू शकेल. पण तुम्ही हे केलं नाही, हक्काने जर असं बोलायला गेलो तर ह्याचं दुसऱ्या भागाने तर काम होणेच नाही. त्यामुळे सवेचं घडी गुरगुर तर चालणारच नाही आहे. आपलं मौनातच जाणं सगळ्यात चांगलं आहे. सगळ्यात चांगलं कशावरच प्रतिक्रिया द्यायची तर चांगली कृतज्ञता व्यक्त करून प्रतिक्रिया द्यायची. पण शक्यतोवर मनन चिंतन मनात जर करत बसलो ना तर खरंच खूप फायदा होणार आहे. आपला स्वतःचा विचार करायचा आणि मौनात जायचं, ह्याच्यासारखं साधन नाही. त्या मौनामध्ये आपल्या आतून एक आवाज जो येतो ना तो खरं बोलतो आपल्याशी. हा स्वानुभव आहे की त्यावेळी सगळ्या प्रश्नांची, म्हणजे बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळतात. चूक असेल तर चुकाचे, आणि ते स्वीकारण्याची तयारी मनाची असते. एकांतात जर गेलो तर स्वीकारण्याची सुद्धा तयारी असते. हो असं झालं असेल म्हणूनच हे असं घडलं, हे स्वीकारण्याची तयारी जीव घेतो. असा सगळ्यांचा अनुभव. ही एक प्रकारची साधना आहे. कधी कधी पूजा नाही केली तरी चालेल, पण शरण जाणे, जे असेल त्याला सामोरं जाणे, जे आहे त्याला आनंदाने स्वीकारणे आणि समाधान मानणे जर आलं तर ती देवाची पूजाच आहे, दुसरा कोणी नाही मला. अशा पद्धतीचं मग हे गुरगुर कशी चालेल? हे सगळं आत्मपरीक्षण आपल्यासाठी चाललेलं असताना देवाला काही घेणं देणं नाही आहे. असं जर म्हटलं, इकडे आपण म्हणतो स्वार्थी आहे, मला ओढून घेतो, पण दुसरा विचार केला नाही ओढायचं असेल त्याला ना तर तो सोडून सुद्धा देऊ शकतो, त्याचं काही अडत नाही. आपण सगळे भावनेने एकमेकांशी गुंतलेला आहोत, तोही भावनेने गुंतलेला आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. तो म्हणतो जर तू माझ्याकडे आला, एकच अट आहे, जर तू माझ्याकडे आला ती मी तुझ्यासाठी, मी तुझाच आहे आणि तू माझा आहे, पण यायचं नसेल तर माझं तुझ्या वाचून काही अडत नाही. आणि आपलं सगळं अडतं हे फक्त कळत नाही, एवढाच फक्त फरक आहे. हे जर कळलं तर गुरगुरीचा प्रश्न येतो कुठे? मग घडी एक विश्वास धरी सवेचं घडी गुरगुरी, ऐसे नाना छंद करी पिसाट ऐसा. त्याला समर्थ पिसाट म्हणतात, वेडं म्हणतात, मूर्ख म्हणतात. किती वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे त्यांनी शब्द वापरले आहेत. हे सगळे शब्द अविवेकी लोकांसाठी आहे, दुष्ट लोकांसाठी आहे. दुष्ट म्हणजे फक्त
शारीरिक मारहाण करतो असं नाही. लोकांच्या हृदयाला त्रास देणे, भावना दुखावणे हे सुद्धा मारणंच आहे एक प्रकारचं. हे काहीही चालणार नाही या क्षेत्रामध्ये, चालणार नाही. म्हणजे जबरदस्तीचा मामला नाही हा. असं जर केलं तर कोमल हृदय होत आहे, आणि हृदय कोमल झालं की विवेकाची जागृती होते, आणि विवेक झाल्यानंतर वेगळंच दृष्ट दिसायला लागतं. दृष्टांमध्ये बदल होतो. जे काही पाहतोय त्या पाहण्यामध्ये बदल होतो. आपली दृष्टी बदलते. आणि सृष्टी कशी का असे ना, दृष्टी जर बदलली तर सुख आहे. सृष्टी कितीही सुंदर असली, दृष्टीमध्ये दोष असला तर काय फायदा आहे. मग या दृष्टीचा दोष विचारातून निर्माण होतो, आणि हा जो विचाराचा दोष आहे तो जर केला तर ते पिसाट आहे. असं करणारे पिसाट आहे. या जन्मीने पुढच्या जन्मी त्यांना माझ्याकडे येणंच आहे, तुम्ही त्यांची चिंता करू नका म्हणतात. समर्थ म्हणतात इतरांची चिंता सोडा. ते पिसाट असो मूर्ख असो, समर्थांनी म्हणावं त्यांना मूर्ख पिसाट, आपला काही संबंध नाही त्याच्याशी. आपलं काम जर केलं तर मग ह्याच्या अगदी विरुद्ध. कालपासून आपण सकारात्मक विचार करायचं ठरवल्याबरोबर विचार तसेच येतात की जो विश्वास धरतो, सतत विश्वास धरतो, घडी एक विश्वासधरी नाही, सतत विश्वासधरी, सभेच घडी गुरगुरी गुरगुरणार नाही, ऐसे नाना छंद करी करणार नाही, पिसाट ऐसा नाही, मी भक्त. अशा पद्धतीने आपल्यामध्ये जर बदल केला, पिसाटपणा केला नाही, मूर्खपणा केला नाही, तर समर्थांचे लाडके होऊ ना. समर्थांनी जे जे सांगितलंय करू नका ते करायचं नाही, जे जे करा म्हटलं ते केलं, तर असा विचार जरी माझ्या मनात आला आणि इतरांच्याबद्दलचा विचारही माझ्या मनात आला नाही, तर किती हा सुवर्ण योग आहे. हा आपल्यामध्ये बदल इतका कठीण आहे. कठीण आहे का हा बदल? आपल्याला बदलणं सगळ्यात कठीण आहे. ते कबीरांचे दोहे तेच आहेत. आपल्याला बदलत नाही, आपण दुसऱ्यांना खूप छान बदलवतो, दुसऱ्यांच्या चुका आणि कौतुक सगळं करतो. आपल्यामधला कालपेक्षा मी आज बदलली का, हा जरी विचार भक्तांनी केला तर आपण सच्शिष्य बनू, निदान सज्जन बनू. आणि सज्जन झाल्यानंतर समर्थ दिसतायत डोळ्यांनी समोर, स्पष्ट समर्थ दिसायला लागले. जर त्यांचे शब्द समजायला लागले, जर त्यांच्या भावना समजायला लागल्या, कोणत्या आहेत, कोणत्या दृष्टीने लिहितायत ते, बिटवीन द लाईन्स जर आपल्याला कळायला लागलं तर समर्थांची मूर्ती उभी राहिली ना. ही वाङ्मय मूर्ती आहे आणि मनामध्ये समर्थांची मूर्ती आहे. दिसते की नाही डोळ्यांनी बघा. जो विचार करू तो स्वप्नात दिसतो. आणि असं खूपदा घडलंय. जसं मनाला वळवू तसं वळतो, त्याच्या विरुद्ध घडायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्यांच्या ओवीवर त्यांनी लिहिल्यावर 100% विश्वास ठेवून, 100% त्याचाच विचार करून, त्याचंच चिंतन करून, त्याचंच मनन करून, तेच खरं मानून बस शरणागती पत्करणे हे शिष्याचं आद्य कर्तव्य आहे. काम क्रोध मद मत्सर थारा नाही, लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्य तिरस्कार हृदय नांदती. ह्या पिसाट लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये हे नांदतं. आणि गंगेसारखं पवित्र पाणी बघायचं आणि अंगामध्ये जर हे काम क्रोध मद मत्सर असतील, त्याचा काय उपयोग होणार आहे? काहीही उपयोग नाही. अंतर्बाह्य शुद्धी, बाह्यशुद्धी, अंतर्बाह्य शुद्धी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर असेल असं तर ते उलटं झालं. जे आपण बोलतोय आणि समर्थांनी लिहिलेलं काय आहे. समर्थ म्हणतात काम क्रोध मद मत्सर, लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्य तिरस्कार. हे खरंच हृदयाचे गुण आहेत का? खरंच हृदयाचे गुण आहेत का हे कापट्य, तिरस्कार, त्यानंतर लोभ मोह हृदयाचा गुण आहे का? याचं एक सारखं उदाहरण आपण म्हणजे आपल्या मनाला आपण पटवू शकतो. ही गोष्ट चोरी करायची ठरवली लहानपणीच, कोणी वाईट गोष्ट करायची ठरवली तर तो बुद्धी ठरवते, काही होत नाही, कोणी बघत नाही. आईला सांगून देऊ, सापडल्या गेलो तर असं करू तसं करू, हे बुद्धी शिकवते. हृदय म्हणत असतं करू नको. हा आपला स्वतःचा अनुभव आहे. एखादी गोष्ट वाईट, आज अभ्यास करायचा कंटाळा आला, बुद्धी म्हणते काही अर्थ नाही आहे, नाही केला तरी चालतंय, 1 तास वाया गेला तरी काय फरक पडतो, 1 तासाने करू. नाही जमलं तर काहीही कारणं सांगू वडिलांना, नाही मिळाले मार्क्स तर चालतात, कारणं आपल्याजवळ भरपूर असतात, असं बुद्धी शिकवत असते. हा माया आहे. ही मायेमध्ये सुबुद्धी नसते, कुबुद्धी असते, आणि कुबुद्धी हे शिकवत असते. असं करू, हृदय सारखं म्हणत असतं लक्षात आलं तर असं करायला नको, कारण मुळात संस्कार आहेत. नाही म्हटलं तरी हृदय हे त्याचं आहे, त्या हृदयामध्ये तो राहतो, त्याचा अंश आहोत. त्यामुळे हृदय कधीही खोटं सांगत नाही. मग हा आपल्याला मिळालेला काय म्हणू आपण त्याला, आता ही ग्वाही नाही का आपल्याच हृदयाची आपल्याला मिळाली. कधी खोट्या हृदयाची साक्ष कधी खोटी मिळाली आहे? कुणालाच नाही.
तो कसा इतका वाईट, त्याच्यावरती इतकं हॅमरिंग केलं. कोवळं वय आहे, मुसलमान, कोवळ्या वयाचा मुलगा या लोकांनी पकडला का आणि याला शिकवलं, ट्रेनिंगच तसं दिलं आणि सगळं करून इतकं निगरगट्ट बनवलंय त्याला. आणि त्यांनी जे काही नाही करायचं ते केल्यानंतर जेव्हा शेवटची वेळ आली तेव्हा एक क्षण त्याला सगळं आठवलं ना, हे करायला नको होतं म्हणून. आहेत त्याचे बोल आहेत रेकॉर्ड झालेले, की एक क्षण असं वाटतं आपण या मार्गाला आलो नसतो तर बरं झालं असतं. असं का वाटलं? हे सगळा विनाश झाला म्हणून नाही वाटलं त्याला. सुरुवातीलाच वाटलं की आपल्याला हे करायला नको, पण असे काहीतरी हॅमरिंग झालं, असे काही बुद्धीला संस्कार केल्या गेले, ज्याला आपण हिप्नॉटिझम म्हणतो, किंवा ती क्रूर वृत्ती असते, ती क्रूर बुद्धीची वृत्ती. खाणं तसंच, वागणं तसं, विचार तसेच, वातावरण तसं. मग त्यामुळे बुद्धी जिंकली आणि गेला ना 16 वर्षाचा. आपले ज्ञानेश्वर पहा आणि ते 16 वर्षाचं लेकरू पहा. आहेच मुळात चांगलेच असतात बरेचदा, वातावरण, बुद्धीचा विजय झाला. हृदय सांगत असतं की हृदयामध्ये काहीतरी वेगळं असतं. हे बरोबरी करण्याची गोष्ट नाही, पण त्याच वयाचं असताना आपली बुद्धी काय सांगते, वातावरण काय असतं, आणि ह्यांना आलेले संस्कार पहा. मग हे जेव्हा आपण म्हणतो कामक्रोध मद मत्सर हे आपले गुण नाहीत, हे भाड्याने घेतलेले आहेत आपण. कुठून? बुद्धीपासून. बुद्धी शिकवत असते, काही फरक पडत नाही. क्रोध केल्याने, रागवल्याने बरं वाटतं, आपल्यालाच बरं वाटतं की रागवलं, मोकळं झालं. असलं कसं मोकळं झालं? दुसऱ्याला त्रास देऊन मोकळं झालं वाटतं. हृदय म्हणतं हे मोकळं होणं नाही, हा मला त्रास होतोय, आतून मला त्रास होतोय. जरी तू जिंकला असशील बाहेर त्याला बोलून, मला हृदयाला फार यातना झाल्या, कारण तो जीव तळमळला. हे हृदय सांगतंय की नाही बघा ना. हा आपला अनुभव आहे, सर्वसाधारण माणसाचा अनुभव आहे हा संतांना येत नाही, कारण संत मुळात इतके अंतःकरण त्यांचं शुद्ध असतं, म्हणजे पवित्र अंतःकरणात जन्म झालेला आहे. आपल्यासारखे मायेच्या याच्यात जे गुंतले त्यांना हा अनुभव प्रत्येकाला येतो की आपण जे काही वाईट कर्म करतो, हृदय कधीच साथ देत नाही. आईला सोडून जायला मुलगा तयार होतो परदेशामध्ये, त्याच्या हृदयाची साथ नसते, त्याला बुद्धीची साथ असते. गेल्याने पैसा मिळेल, आपला संसार वाढेल, कोण यांचं झेंगट करत बसेल, यांचं काम वगैरे, हे सगळे बुद्धीचे काम आहेत. आणि जी माईक आहे, माईक म्हणते ह्यांना जर सांभाळत बसलं तर आपल्याला काम मिळणार नाही, ह्यांना जर सांभाळत बसलं आपले पैसे कमी. हे सगळे बुद्धीचे खेळ आहेत. हृदय म्हणत असतं आपली आई आहे, न्यायला पाहिजे. कोण ऐकतंय हृदयाचं? मग हे जर हृदयाचं ऐकलं असतं तर हृदयाचा गुण काय आहे? जर ऐकलं असतं मुलगा गेला नसता. असं जर झालं असतं तर असं काही घडलंच नसतं, कारण हृदय आपल्याला सतत साक्षी भावानी सांगत असतं. जो त्याचा ऐकतो, संपला मुद्दा, विषय संपला. एकदा हृदयाचं ऐकायला सुरुवात केली, आंतरिक हृदय, आतमध्ये असलेलं जे हृदय आपलं, ते जे काही संकेत देतं ते ऐकलं ना, तर प्रश्न उरतच नाही. खरंच प्रश्न उरत नाही हृदयाचं जर ऐकलं तर. मग हा जो आहे तो मूळ आपला स्वभावच नाही आहे. लोभ, मोह, नाना विकार, अभिमान, कापट्य, विकार नाही, आपला स्वभाव नाही हृदयाचा. पण आपण तसं वागलोय हे पण सत्य आहे. मग ते लोक कोण आहे? हृदयामध्ये ज्यांच्या तिरस्कार नांदतो ते म्हणतात आहे पिसाट. समर्थ म्हणतात ते पिसाट आहे, मूर्ख आहे, पडत मूर्ख आहे. सगळ्या गोष्टी समर्थ त्यांना लागू होतात. पण आपल्या मनामध्ये जर कामक्रोध येणार नसेल, आपल्या मनामध्ये जर लोभ येणार नसेल, आपल्या मनामध्ये जर मोह होणार नसतील, नाना विकार येणार नसतील, कापट्य नसेल, आपण तिरस्कार करणार नाही, तर आपण समर्थांचे लाडके होऊ. कारण समर्थ हृदयात आहेत आणि हृदयाचा गुणच आहे एकमेकांशी मिलन करण्याचा. चांगल्या गोष्टी, लाईक अट्रॅक्ट्स लाईक, लव्ह अट्रॅक्ट्स लव्ह, हॅट्रेड अट्रॅक्ट्स हॅट्रेड. त्याच्यामुळे जे तिरस्कार करतील ते तिरस्कारच करत राहतील आयुष्यभर. जे प्रेमाला सांभाळतील ते प्रेम करतील, आणि प्रेम करणे हा खरंच स्वभाव आहे. भगवंताचा स्वभाव आहे प्रेम, दयाळू. मग आता मानलं की नाही की राम कृपाळू आहे, त्यांना राग येऊ शकत नाही, त्यांना वाईट वाटू शकत नाही, त्यांना दुःख होऊ शकत नाही, ते आपला मत्सर करू शकत नाही. काही झालं तरी माझा जीव आहे, चुकतो समजेल, आज नाही उद्या पुढच्या योनीत समजेल, असं म्हणून ते वाटच बघत बसतात. इतके कृपाळू कनवाळू राम आहेत. हे पटायला पाहिजे ना. पण आमचं काम केलं नाही ते कसले राम, तो स्वतःचंच काम करू शकत नाही तो कसला राम, असे बोलणारे लोक आहेत रामाला. किती वाईट वाटतं, हृदयाला चरे पडतात. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जर ज्याचं अंतःकरण शुद्ध असेल त्याला वाईट वाटणार आहे या गोष्टीचं, कारण मूळ शोधल्या गेलं आहे. आता मूळ काय आहे ते अतिशय पवित्र असं हृदय आपल्याला जर सापडलं तर हृदयाचे संकेत मिळतात. अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे,
आपल्या नाही, त्यांच्या. आपल्या अंगात ते तसं नाही असं सकारात्मक विचारांनी आपण या 10 ओव्या घेतोय. अहंकार आणि देहपांग, देहाबद्दलची आसक्ती, अहंकार, देहबुद्धी. आज आपण एकनाथांचं भारूड ऐकलंय, त्या ठिकाणी देहबुद्धी आपलीच आहे. कोणते सासू सासरे, कोणती नणंद, कोणती जाऊ, कोणते दीर आणि कोणता माझा दादला, कोण माझा नवरा, हे सगळं एकनाथांना समजलंय. त्यांनी त्या शब्दात सांगितलंय, संसाराची उपमा देऊन. कारण त्यांचा संसार अतिशय उत्तम होता. संसार उत्तम असून सुद्धा त्यांनी संसाराची उपमा देऊन, समर्थांचा संसार नव्हता तरी संसाराची उपमा देतात. म्हणजे काही असलं तरी त्यांना काही फरक पडत नाही संतांना. संसार असो किंवा नसो, संत ते संत आहेत. मग त्यांचा असा अनाचार ज्यांच्या मनामध्ये आहे, विषयसंग, विषयाचा संग फार आवडतो, तेच तेच करावं वाटतं. आमच्याकडे जेव्हा सुरुवातीला जेव्हा लग्न झालं तेव्हा असं म्हणायचे की सारखं माहेरी जावं वाटायचं. अगदी शेजारी घर असल्यामुळे, म्हणजे मोकळीक दिली, अगदी शेजारी घर असल्यामुळे वेळ मिळाला की घरी 4-4 तास माहेरीच बसायचं आणि यायचं. सगळ्यांना घरच्यांना कळलं की सारखी माहेरी जाते, हिला काही वाटतच नाही अजून सासरच्याबद्दल. तर घरचे आमचे जाऊबाई आणि नवरा म्हणाला की जाऊ दे, किती दिवस जाईल. जेव्हा तिला आपोआप स्वतःची किंमत, आपली किंमत कळेल ना, ती जाणं स्वतःहून बंद करेल. आपण बंद करून फायदा नाही. आपण जबरदस्तीने कोणती गोष्ट तिला जर लादली तर ती त्याचा वेगळा अर्थ काढेल आणि ती आणखी आणखी आक्रमक होईल. हे आमच्या घरच्यांचे मानसोपचार तज्ज्ञच असले पाहिजे सगळे. आपण जर आक्रमकतेने काही गोष्ट सांगितली तर ती ऐकणार असेल तरी ऐकणार नाही. जाऊ दे, वर्ष जे काही जायचं असेल, जितके दिवस जायचे असेल ते जाऊ दे, आपोआप ती आपलं काम करेल. म्हणजे आपल्याला तिला जसं वाटेल तसं करेल, जे माझ्या कल्याणाचंच असणार आहे. कारण माझा स्वतःवर विश्वास आहे, माझा तिच्यापेक्षा माझा स्वतःवर. कारण आमची ओळखच नाही एकमेकांची, तर एकमेकांवर विश्वास असण्याचं कारण काय. पण माझं स्वतःवर विश्वास आहे, सगळं चांगलं घडणार आहे. आणि खरंच असं झालं. आपोआप आपलं मन ओढलं गेलं. या सगळ्या गोष्टी जेव्हा अनुभव होतो, या सगळ्या गोष्टींचा, तिकडचं वाईट असो किंवा इकडचं चांगलं असो, काहीतरी तर अनुभव येतातच की नाही. तिकडचा अतिही चांगला आला, पण इकडचाही चांगला आला तरी अनुभव येतो. इकडचे सगळे चांगले आले, तिकडचा वाईट आला तरी चांगला अनुभव. अनुभव हा अनुभव आहे. अनुभव आल्याबरोबर माणसामध्ये बदल होतो. मग हा जो अनुभव घेणारा हृदय आहे, त्या हृदयाचा कौल घेतला पाहिजे. चुकलं की नाही आपलं चुकलं, आपल्याला लाज वाटते शेवटी की आपण काय करून बसलो, आपण का इतकं दुर्लक्ष करत होतो एखाद्या गोष्टीकडे. ही गोष्ट चांगुलपणातून सुद्धा समजते. असं समर्थ आहे. समर्थ म्हणतात प्रेमाने येऊ द्या अनुभव. किती घेणार अनुभव. अनुभव घेतल्यावर तर सुधरा. आपण तिथे तरी सुधारतो संसारामध्ये, पण परमार्थात सुधारणा नाही. कारण अनुभव घेतला तरी त्यावरती कोणत्याही प्रकारची अंमल करण्याची तयारीच नसते. कारण संसारातच रस आहे. काम, क्रोध, मद, मत्सर याच्यामध्येच आता जरी दुःख आलं तरी पुन्हा सुख येणार आहे, हेच उकरत बसायचं आहे. नातू पाहायचा आहे, नातूचा मुलगा पाहायचा आहे, नातूच्या मुलाचा मुलगा पाहायचा आहे, हे चालूच राहणार आहे. ह्याच्यातून मन काही निघतच नाही आहे कोणाचंच. आणि कोणाला एक कंपनी घेतली 10 कंपन्या घ्यायच्या, 15 घ्यायच्या, कार घेतली 1 घेतली 10 घेतल्या, चालूच राहणार आहे. ह्याच्यात संपणार नाही आहे. संपणार कोण आहे. जो थांबला तो संपला असं म्हणतात. जो थांबला तो संपला. परमार्थामध्ये जो थांबला तो जिंकला. जय जय रघुवीर समर्थ. जो थांबला तो जिंकला आणि जो थांबला तो संपला म्हणतात. पैसा कमवणं थांबवल्याबरोबर याचा ऱ्हास आहे म्हणतात. संसारात तसंच आहे. आणि इथे जर मी एक क्षण थांबले आणि अंतःकरणापासून जर समाधी साधन म्हणजे भगवंताचा विचार जर मनामध्ये आला तर जिंकलो. दुसरं काही जिंकायची गरज नाही. मग हे जे विचार आहेत ते समर्थ म्हणतात हे सगळे आपले शत्रू आहेत. आता तरी ओळखा. दीर्घसूत्री कृतज्ञ पापी. दीर्घसूत्री आहे, करू उद्या. कृतज्ञ, पापी, कुकर्मी, कुतर्की, विकल्पी, सगळे मनात विकल्प. आता जो दादला मारलाय एकनाथ महाराजांनी, तो संकल्प आणि विकल्प असे. संकल्प नवरा, त्याचा लागलीच विकल्प. हा जो विकल्प मारल्याशिवाय सुबुद्धी थाळ्यावर येत नाही. बुद्धी असते, सुबुद्धी थाळ्यावर येतच नाही. बुद्धी ऐकतच नाही. त्याला मारावंच लागतं. तिकडच्या तिकडे मारून टाक म्हणतात. ते म्हणतात देवीला, तू तिकडच्या तिकडे त्याला मारून टाक. मला समजलं आहे आता ह्याचा काही उपयोग नाही आहे. आता मला समजलं, पण कंट्रोल होत नाही, नियंत्रण नाही आहे. तू तिकडच्या तिकडे मला एवढी मदत कर आणि तिकडच्या तिकडे असं मागितल्यावर ती देवी करणार नाही का. ती मारूनच टाकणार आहे. कारण तिच्या हातात सगळं आहे. ती शक्ती आहे भगवंताची. भगवंताच्या शक्तीला जर आमंत्रण केलं आहे आणि सांगितलं आहे असं असं कर, तर ती करते. आणि तसं केल्यानंतर म्हणतो मी आता जीव एकटा राहिला. एकटा जो जीव राहिला तो खूप सुखात आहे.
कारण एकटा जीव राहणे म्हणजे आत्मपरीक्षणाचा विचार करणे. कुकर्मी, कुतर्की, विकल्पी, अभक्त, अभाव, शीघ्रकोपी, निष्ठुर, परघातक. निष्ठुर आहे, परघातक आहे, हे आपल्या हृदयाचे गुण नाही, हे अंडरलाईन करून ठेवायचं. पाणी जसं पुन्हा मूळ रूपामध्ये येण्याचा प्रयत्न करतं, तसं हृदयसुद्धा पुन्हा पुन्हा मूळ रूपामध्ये आणायचा प्रयत्न करतो जीवाला. वाफ केलं, पाणी उडालं, वाफ झाली तरीसुद्धा पाणी म्हणूनच पडतं आहे, आणि थंड जरी केलं तरी पुन्हा ते वितळून जातं, पुन्हा पाणीच होतं. तसं हृदय पुन्हा पुन्हा आपल्या मूळ रूपावर आणायचा प्रयत्न जीवाला करत असतो. तो म्हणजे अंशच ठेवला आहे जणू काही हृदयामध्ये भगवंतानी, की ऐका त्याचं, जो ऐकेल तो तरेल, जो ऐकणार नाही. मग दुसरीकडे कुठे लागला याचा शोध? आपल्याला हा जो शोध लागला तो दुसरीकडे कुठे लागला? मार्गदर्शन सगळ्यांनी केलं, दुसरीकडे काय लागला? माझं मला आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहे, प्रत्येकाचे. अगदी मुलगा आईचे सुद्धा, नवरा बायकोचे तर प्रश्नच नाही, आई आणि मुलाचे सुद्धा अनुभव वेगळे आहे, एका बहीण भावांचे अनुभव वेगळे आहे, जीवनाचे अनुभव वेगळे आहेत. पण त्याच्यातून सत्य काय आहे ते ओळखण्याचा विवेक जर आईवडिलांनी शिकवला तर तरला, संसारातही तरला. मग दीर्घसूत्री नको, कृतज्ञ नको, पापी नको, कुकर्मी, कुतर्की, तर्कवितर्क, चुकीचे तर्क, नंतर विकल्प मनामध्ये, हे करायचे मनात चांगलं येतं, पण लागलीच विकल्प मनात येतो नको करायला, काय आळशीपणा मनात येतो. नंतर अभक्त तर त्यांना मान्यच नाही. अभाव, प्रत्येक गोष्टीचा अभाव, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही. प्रभावापेक्षा अभावाची किंमत जास्त. आणि शीघ्रकोपी, चिडचिड होते. निष्ठुर आहे, कशाचं काही वाटत नाही, कुणाला काहीही झालं तरी आपल्याला काही फरक पडत नाही, असे निष्ठुर. आणि परघातक. खरंच आपण ज्या शुक्रवार आणि आजचा सोमवार यामध्ये ज्या काही ओव्यांचं आपण जे विचार करतोय त्या ठिकाणी असा एकही गुण आपल्यात दिसत नाही. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. दिसत नाही, समजतोय की हा वाईट आहे, हे जरी समजलं तरी समर्थ कृपाच म्हणायची, दुसरं काय. ही जी समर्थ कृपा आहे ती समर्थ कृपा नाही तर काय. ही गोष्ट जर कळली की हे वाईट आहे, वाईट आहे हे माहिती होतं. जसा शब्दांचं उदाहरण मी नेहमी देते, शब्द वाचला तर समजतो पण शब्द पटत नाही. तसं त्यांनी सांगितलेलं ते दिसलं, पण आता आम्हाला हे पटलं की हे वाईट आहे, आणि हे वाईटपणा होता तो आता नाही, पुढे होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. कारण एक चूक झाली तर ठीक आहे, अनेकदा ह्या चुका झाल्या तर त्याला तो गुन्हा धरला जातो. त्याच्यामुळे असा गुन्हा आम्हाला करायचा नाही, हे असं पाप आम्हाला करायचं नाही, हे कळतंय. समर्थ किती शब्द वापरतायत त्यांना, त्याच्यामुळे तसं आता आपल्याला काही करायचं नाही. आणि असे समर्थांचे शब्द जर आपल्या अंगी पचले तर आपला उद्धार आहे. नंतर हृदय शून्य म्हणजे हृदय नाही असं होईल का? हृदय नाही तर जगणार आहे का? हृदयाची एक फडफड जरी थांबली तरी आपण जगणार आहे का? तर हृदय शून्य म्हणजे हृदयाचा विचार न करणारा. हृदय शून्य, आळशी, अविवेकी, अविश्वासी, अधीर विचार, संदेहासी, दृढ धरता. श्रीराम या सगळ्या वाईट गोष्टींना दृढपणे धरून बसतो तो कोण आहे? पिसाट आहे. हृदय शून्य, आळशीपणा चालत नाही, अविवेकी, अविश्वासी, हे सगळं आपलं त्याच्यावरती निरूपण झालंय, मनन झालंय, चिंतन झालंय. त्या सगळ्याचं चिंतन घेऊन शब्द आलेत समोर आता समर्थांचे, की आत्तापर्यंत जे कळलं त्याचा शब्द हे आहेत की तो अविश्वासू आहे, ते अविवेकी आहे, तो अधीर आहे, प्रत्येक गोष्ट पटकन पाहिजे मला. प्रत्यक्षात झाड उगवायला जो वेळ लागायचा तो लागणार आहे, फळ यायला जो वेळ लागायचा तो लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टींना जो वेळ लागायचा तो लागणार आहे. तुला जे मिळणार आहे फळ, त्या साधनेचं फळ जे मिळायचं ते सुद्धा झाले साधनाचे फळ म्हणून रोज म्हणायचं. आपण म्हणतोच, म्हणायला लावतंय. सज्जनगडची परंपरा जी आहे ती हेच म्हणायला लागतंय, झाले साधनाचे फळ. खरं तर या ओवीवरच थांबायला पाहिजे. झाले साधनाचे फळ, झाले साधनाचे फळ, निश्चिंत जीव. कारण समर्थांची कृपा आहे, पण ती होत नाही म्हणून आपण आपलं सतत पारायण करतो. एक ओवी झाली की झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ. हे सगळं म्हणतोय आपण. त्यांनी का म्हणायला लावलं हे सुद्धा कळतंय. त्यांनी ही परंपरा, आदिमनाचे श्लोक आपण विसरायला नाही पाहिजे. सुरुवात करायच्या आधी आदिमनाचे श्लोक, नंतर आपलं सुरुवातीचं मंगलाचरण, त्यानंतर आपल्या मंगलाचरण होत आहे
झाले साधनाचे फळ माझ्याकडून होत आहे, पण सुरुवातीला आपले जे 5 श्लोक आहे ते म्हणणं आवश्यक आहे आणि शेवट त्याचा करुणाष्टकानी होणं आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तो पूर्ण त्याचं पारायण झाल्यासारखं होतं आणि सज्जनगडची परंपरा जी आहे त्या परंपरेप्रमाणे आपलं पारायण घडतं. तर हे सगळं करण्याचं कारण दीर्घसूत्री कृतघ्न पापी असं काही नाही. असं हे जे शब्द आहेत ते मला कळले, टोचले, बोचले. आता इतके बोचले की जर माझ्यामध्ये असतील तर ते नको, जर इतरांमध्ये असतील तर क्षमा. हा माझ्या हृदयाचा गुण आहे. असा मधामना इतरांचे असतील तर त्याला टोचा. मूळ स्वभाव असला बुद्धी सांगते इतर चुकतोय ना, त्याला बोचा, त्याला टोचा, त्याला शिकवा, त्याला मारा, त्याला जोडा. हे सगळे बुद्धीचे प्रयोग आहेत. या बुद्धीच्या प्रयोगांवरती नियंत्रण. आपण जे टोचायच्या पेक्षा जे समजलं आहे, अविवेकी जर कोणी दिसला आपला काही संबंध नाही, आपण आपला तो अविवेकी गुण ठेवायचा नाही. हे जरी आत्मपरीक्षण केलं, सिंहावलोकन ज्याला म्हणतो, समर्थ कृपा झाली. दीर्घसूत्र कृतक हृदयशून्य आणि आळशी, अविवेकी अविश्वासी, अधीर अविचार, संदेहासी, संदेह मनात. समर्थांच्याच बद्दल संदेह. कितीतरी लोक असे पाहिलेत की काही महाराजांमध्ये अर्थ नसतो, काही ते समर्थांमध्ये अर्थ नसतो, काही असे म्हणणारे लोक आहेत. मग त्यांना काय शब्द वापरतील समर्थ? ते म्हणतील जा मग बस आता आपला त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडक, काही प्रश्न नाही मला, त्यांना कोणता फरक पडतोय असा विचार ते करतील. आपण तोही विचार करायचं काही कारण नाही, कारण आपली तेवढी पात्रता नाही. दृढ धरता ह्या विषयांना दृढ धरून बसलेले असतात ते कोण? हे बाकीचे लोक. काय करतात? बाकीचे लोक म्हणजे हृदयशून्य आळशी, हे ह्या सगळ्या गुणांना पक्क धरून ठेवतात. हे गुण सुटले नाही पाहिजे आपले, काही झालं तरी. आपलं मरण आलं तरी चालेल, पण हे गुण बाकी आहेत ना. असंच घडतंय ना समाज, खोटं काहीच नाही. हे अतिशय सत्यवर्णन आहे. नंतर आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती, दुर्वासना, अल्पबुद्धी, विषय कामना, हृदय वसे. आता यावरती निरूपणाची गरज नाही. हे सगळे त्यांच्या हृदयामध्ये पक्के बसलेले असतात. कुणाच्या? मूर्खांच्या, किंवा ज्यांच्यावरती संत कृपा नाही, किंवा जे या मार्गाला आले नाहीत. ईषणा, असूया, तिरस्कारे, निंदेस प्रवर्ते आदरे, देहाभिमाने हुंबरे, जाणपणे. आणि हे असे ईषणा, ह्या ज्या 3 प्रकारच्या इच्छा आहेत, त्या 3ही प्रकारच्या इच्छेंमध्ये तो इतका गुंतलेला असतो की त्यामधून बाहेर पडण्याला फुरसतच नसते. त्याच्या हृदयाला असते, बुद्धीला नसते. असं चालणार नाही. देहाभिमानाच्या गोष्टी जाणपणे, तेच जाणतो तो. देह म्हणजे मी, हेच तो जाणतो. जे जाणायला पाहिजे ते जाणत नाही. देह म्हणजे मी हे जाणल्यावर मी, माझं शरीर, माझी बुद्धी, माझे विचार, माझा संसार, माझी कुवत इथपर्यंतच मर्यादित जर असला तर चालणार नाही. क्षुधा, तृष्णा आवरेना, कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही. मनावर, जिभेवर, तोंडावर, बोलण्यावर कशावरच नियंत्रण नाही. निद्रा सहसा धरेना, कुटुंबा चिंता वोसरेना, भ्रांती पडली. इतकी भ्रांती, इतकी चिंता कुटुंबाची चिंता की जीवन परेशान. त्याचं चिंता करून काय होतंय? बदल झाला असता तर चिंता करावी. समर्थ म्हणतात, चिंता करण्याचं कारण जर असेल, चिंता करून जर तुमच्या प्रारब्धात बदल होत असेल तर अगदी अवश्य करा. रात्रंदिवस चिंतेचं मनन, चिंतन, स्मरण करा. पण चिंता करून जर तुमच्या जीवनात बदल होत नाही तर हे सोपं नाही. चिंता करू नका सांगणं सोपं निश्चितच नाही आहे. पण त्याच्या पुढे भगवंत आहे असं जेव्हा म्हणतो ना, त्याच्या पुढे, चिंतेच्या पुढे भगवंत आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा तो भार आपण इनडायरेक्टली त्या भगवंतावर सोडतो. मग तेव्हा चिंता कमी होते. तोपर्यंत चिंता कमी होण्याचं नाव नाही. दुःख 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 दुःखच उगाळत बसतो. पण दुःखाच्या पुढे जो ब्रह्मांड नायक आहे, जो सगळं करू शकतो, तो एवढंसं संकट दूर नाही करू शकणार. आणि दूर संकट होणार नसेल तर हेच माझं प्रारब्ध आहे, स्वीकारल्याशिवाय माझे जो पर्याय नाही, त्याच्यातूनही ते मार्ग काढतील. अशा प्रकारचा दृढ विश्वास म्हणजे मग देहाभिमानाने, मग कुटुंबाची चिंता, स्वतःची चिंता, देहाची चिंता राहणार नाही. देहाची चिंता राहणार नाही. आणि याची भ्रांती जी पडली आहे ती राहणार नाही. ते शब्द वापरून, त्यांचे शब्द वापरत असताना विचार आपले करतोय. कारण आता समर्थांचं आवडतं लेकरू म्हणायला हरकत नाही. समर्थांना तेवढी परमिशन मागायची आणि त्यांना म्हणायचं तुम्ही लिहिलं ते तसंच्या तसं सांगण्यापेक्षा आता मी असं होणार नाही,
असं सांगावं वाटतंय हो समर्था तुम्हाला? ह्यांनी सुद्धा समर्थांना आनंद होईल परमिशन घेऊन, त्यांची परवानगी घेऊन हे शब्द बोलायला हरकत नाही. कारण माझी बुद्धी ह्या गोष्टीला परवानगी देते की चांगल्या गोष्टी जर सकारात्मक बोलल्या तर समर्थ नाराज निश्चितच होणार नाही. त्यांनी वापरलेले शब्द सकारात्मक पद्धतीने जर त्यांना ग्वाही देण्याचा प्रयत्न एखाद्या भक्ताने केला तर समर्थांना ते निश्चितच आवडेल. हे समर्थांच्याच समोर त्यांच्याच कृपेने बोलायचे आपण हिम्मत करतो. शाब्दिक बोले उदंड वाचा. मग हे बघ पुन्हा तेच शाब्दिक बोले उदंड वाचा. खूप बोललं आणि लेश नाही वैराग्याचा, वैराग्याचा लेश नाही. अनुताप धारिष्ठ साधनाचा मार्ग न धरी. कोणत्याही प्रकारचं धारिष्ठ नाही, अनुताप नाही, मनामध्ये अंतःकरण शुद्ध नाही आणि शाब्दिक बडबड चालली आहे. आता तर अगदी असं झालं आहे की कीर्तनकारांचे किती पैसे देतात कीर्तनकारांना हे सांगा ओपनली अशी म्हणायची वेळ आली आहे. आजच एक अतिशय म्हणजे धक्कादायक पोस्ट वाचली की तुम्ही किती पैसे घेता हे स्पष्टपणे उघडपणे माईकवर सांगा की मी किती पैसे घेतले आणि पैसे घेतल्यानंतर त्या पैशाचं काय केलं, कुठे गेले, काय त्याचा उपयोग केला हे सगळं सांगा. कारण आमचा आता विश्वास कीर्तनकारांवरही राहिला नाही. किती पैसे घेतले सांगा. हे का सांगायची वेळ येते? कारण शाब्दिक बोले उदंड वाचा. इतकी वाचा गोड बोलतात ना की असं वाटतं हा वैराग्याचा सागर आहे आणि प्रत्यक्षात इतका बरबटलेला आहे की त्यालाही सुमार नाही. आपण मूर्ख त्यांच्या मागे लागतो. ते गुरु लक्षणांमध्ये समर्थांनी त्याची तागदी काढूनच ठेवली आहे. पिसं ओढली म्हणतात तसं या सगळ्या लोकांची. तरीही त्यांना काही वाटत नाही. असे लोक तर जास्त खराब आहे की ज्यांना समजताय पण वळत नाही. त्यापेक्षा साधी जनता आपल्यासारखी बरी की जी बोलत नाही पण करते कृती काही ना काही. हे तरी बरे म्हणायची वेळ आहे. मग शाब्दिक बोले उदंड वाचा. सांगा म्हणतात पैसे, म्हणतात 2000 घेतो आणि घेतात 2-2 लाख रुपये. सांगा म्हणा स्पष्ट. मग सांगू जर शकत नाही स्पष्ट मग बोलायचं कशाला आम्ही वैरागी आहे. जे गोष्ट आपण बोलू शकत नाही हे तर माझ्या घरातलं उदाहरण सांगते. माझ्या घरामध्ये माझा मुलगा मला इतका शिकवत असतो, सारखा सांगतो आई जी गोष्ट आपण बोलू शकतो ना तीच गोष्ट करावी, जी बोलू शकत नाही ती गोष्ट आपण करू नये. हा अगदी साधा नियम आहे. आज मी रात्रभर झोपली नाही. जर मी सांगू शकली डॉक्टरला तर झोपू नये. डॉक्टरनी जर दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हटलं की तुम्ही झोपल्या नाही हे फार वाईट झालं, हे जर मला त्यांना लपवायचं असेल मी की नाही छान रात्रभर झोप लागली असं जर खोटं सांगावं लागलं तर असं कामच करायचं नाही, झोपायचं. आपण प्रत्येक वेळी असं जागृत राहिलं पाहिजे. जे गोष्ट आपण करू शकत नाही, जी गोष्ट आपण बोलू शकत नाही ती करायची नाही आणि जी आपण बोलतो ती करायची. अगदी साधी गोष्ट आहे. मग ही काय साधी आहे का? ही गोष्ट साधी आहे? तो तरुण मुलगा आपल्याला सांगतोय जी गोष्ट साधी नाही. पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप व्हायला नको की मी ही गोष्ट का केली. राजकारणी बोलतात एक दुसऱ्या वर्षी त्यांना पश्चाताप होतो आपण उगीच बोललो. मग हे सगळे बोलण्याचेच खेळ आहेत ना सगळे. बोलण्यावर नियंत्रण नाही. समोर दिसलंय ते बोलतायत, सगळ्यांना खुश करायसाठी बोलतायत, त्यांचा पैसा बोलतोय. मग ह्या सगळ्या गोष्टी समर्थांना, हे कलियुगाचं वर्णन आहे, समर्थांनी तेव्हाच करून ठेवलेलं आहे की जे बोलतात किती वाईट आहे ते जर त्यांनी ऐकलं असतं आजकालच्या या लोकांनी जे पैसे घेतात कीर्तनकार, त्यांनी जर ऐकलं असतं. म्हणजे समर्थांचा दासबोध काय त्यांनी वाचला नाही का काय मला वाटायला लागलं. वाचलाच नाही आहे. बाकी पुढे निरूपण पारायणाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. शाब्दिक बोले उदंड वाचा. लेश नाही वैराग्याचा. अनुताप धारिष्ठ साधनाचा मार्ग न धरी. धारिष्ठ नाही, साधन नाही, याचा मार्गच नाही. मग कसं होणार आहे? भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनना दाती, कृपादयाना तृप्ती, सुबुद्धी असायची ना. हे काही नाही त्यांच्याजवळ. अशा लोकांना सद्भक्त समर्थ म्हण. किती दिवसांचा समाज चालला आहे. पुढचं सगळं जे शिकवायचं आहे ना समर्थांना, तरी मी व्हेरायटी करत असते बोलताना की जेणेकरून एकसारखेपणा यायला नको. नाही तर जे बोललं तेच सांगितलं आणि असं जर झालं कंटाळवाणं नको व्हायला म्हणून आपले स्वतःचे सुद्धा विचार आपण सांगत असतो. पुढे त्यांना जे सांगायचं आहे ना, पेरायसाठी जमीन सुपीक पाहिजे ना. जे काही त्यांना पेरायचं आहे बियाणं अतिशय उत्तम आहे, जमीन अतिशय सुपीक आहे. मग हे सगळं जर तयार व्हायचं असेल तर समर्थांना ह्या गोष्टी सांगून ठासून सांगावंच लागणार आहे. त्याशिवाय कसे सुधारतील. आपण जे ज्ञानेश्वरी वाचायला जाऊ ते ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आपलं मन तर तयार पाहिजे. हे काही खरं नाही, ते काही खरं नाही, देतात ते उदाहरणं खोटी, दृष्टांत काय खोटा, असं काय होत असतं का, हे खोटं आहे.
ते का तुकाराम महाराज काय सदेह गेलेच नाही. ह्या सगळ्या गोष्टीच्या निर्माण होतात ना, त्यासाठी ही जमीन सुपीक नाही याचा अर्थ आहे. त्यासाठी ठासून 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 अगदी इतकं देतायत समर्थ. अगदी त्याला पाचूला जशा हिऱ्याला जसे पैलू पाडतात तसे पैलू पाडायचा प्रयत्न चालला आहे. कुठेतरी शिका, काहीतरी शिका. मग शब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुताप धारिष्ठ साधनाचा मार्ग नाही मार्ग न धरी श्रीराम. भक्ती विरक्तीना शांती सद्वृत्ती लीनताना दाती कृपा दयाना तृप्ती सुबुद्धी असेची ना श्रीराम. काया क्लेसी शरीरहीन धर्मविषयी परम कृपण क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे. हृदय सांगतंय पण क्रिया पालट होत नाही. आणि क्रिया पालटच सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्रिया पालट. मला जे बोलायचं तेच करायचं आहे. जे मला बोलता येणार नाही ते मला करायचं नाही. म्हणजे मी चुकीचं काही करू शकते का? मला बोलता येणार नाही. मी चुकीचं केलं तर मी सगळ्या गोष्टी बोलू शकली पाहिजे. गुह्य काहीच नको, लपवायचं काहीच नाही. करून बघा. एखाद्याचं जरी शक्यच नाही आहे ही गोष्ट, सगळे खोटे बोलतात, सगळे खोटे बोलतात. म्हणून म्हणजे सत्याचा मार्ग धरणं सोपं नाही. सत्याचा मार्ग जर धरायचा असेल तर सगळं कसं क्रिस्टल क्लिअर पाहिजे, पारदर्शक पाहिजे. मग पारदर्शकता जिथे नाही तिथे समर्थ नाहीतच. पारदर्शकता जे तुम्ही करता आणि चुकलं असेल तर धीराने सामोरं जा. हो माझं चुकलं, त्या चुकल्याने पश्चाताप होतो, शिक्षा मिळते, शिक्षा भोगून आपण मुक्तसुद्धा होतो. त्यामुळे जे करतो तेच बोला, त्याची शिक्षा मिळो का कौतुक मिळो. जय जय रघुवीर समर्थ. किती महत्त्वाचे मुद्दे मिळतात आपल्याला समर्थांच्या दासबोधात. त्यांनी लिहिलंय, त्यांना काय अपेक्षा आहे, त्यांची काय सुपिकता त्यांना पाहिजे, ते सगळं काय. धर्मविषयी धर्म नको, काही नको त्यांना, संस्कार नको, संस्कृती नको. आताचं जग तर काही बघितल्यावर ते सगळं दिसतंय स्पष्ट. समर्थांनी दूरदृष्टीने ते बघून ठेवलंय. काळाचा महिमा आहे तो, काळाचा महिमा आहे. त्यांचं पाप इतकं वर आलंय की ते ह्याकडे वळू शकत नाही. आणि जे वळले त्यांचं पुण्य उदयाला आलंय. एखादं दुःख म्हणे असं आलं, एखादं संकट असं आलं की ज्यांनी सद्गुरूंच्या पायावर जर आपल्याला टाकलं तर त्याच्या संकटाचे आभार माना म्हणतात की त्या संकटामुळे आम्ही सद्गुरूंकडे आलो. एखाद्याने आनंदाने एखादा आनंदाचा क्षण आला आणि त्यामुळे सद्गुरूंची आठवण आली, आनंदाला धन्यवाद द्या, दुःखाला धन्यवाद द्या, पण काहीही करा सद्गुरूंच्या पायावर पडा. जय जय रघुवीर समर्थ. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर क्रिया पालटणं हे समर्थांना अपेक्षित आहे. आणि क्रिया कशी पालटेल? विवेकाने. विवेक केव्हा जागृत होईल? समर्थांची कृपा झाल्यावर. आणि समर्थांची कृपा केव्हा होईल? जेव्हा आपण शरण जाऊ. बस. आपण शरण झाल्याशिवाय समर्थ आपल्या घरी येऊनही बसले तरी फायदा नाही. अक्षरशः समोर येऊन बसले. कारण कृष्णाला किती त्रास झाला अर्जुनाला समजवायला. किती 18 अध्याय, त्याच्यासारख्याला 18 अध्याय एका वाक्यात ऐकायला पाहिजे. तर आपण म्हणतो ना झाले साधनाचे फळ संपलं, समजलं मला समर्थ झालं. जय जय रघुवीर समर्थ. नाही ना, क्रिया पालट. समर्थ जर अर्जुनाला त्रास होतोय, मग अर्जुनाने जर त्रास दिला, सखा असून, प्रेम असून, भक्ती असून, भगवंतानी स्वरूपाचं दर्शन दिलं असून, किती चिवटपणा आहे संसाराचा. जरी काकाबद्दलच प्रेम आहे, जरी आतेभावाबद्दलच प्रेम आहे, जरी काकूबद्दल प्रेम आहे, तरी प्रेमच नते, मोहच नतो. कृष्ण सांगतो तो मोह आहे बाबा. धर्म आता तर धर्मयुद्ध होणार. आणि धर्मयुद्ध झाल्याशिवाय, हलाहल बाहेर पडल्याशिवाय अमृत कसं बाहेर पडेल असं जेव्हा इतके वेळा कृष्ण सांगतात, मग ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर सांगतात, आणि हे सगळे सांगायचं समर्थ सांगतात, तरी चिकट आपला जीव संसाराला सोडतच नाही. कारण त्यांनी त्याला चाखलंच नाही. ह्याला खूप चाखत बसलाय ज्याच्यामध्ये काही मिळत नाही. पुढे त्यांनी हे पण म्हटलं आहे की जसा कुत्रा हाडाला चाखतो, हाड चपतो, आणि स्वतःच्या ह्याच्यातलं रक्त आलं तर त्याला वाटतं की हाडातून रक्त येतं आणि तो आणखी हाडं चोखतोय. असा समर्थांनी सुद्धा दृष्टांत दिला आहे. म्हणजे इतका वाईट संसार आहे तो. इजा करतोय तोंडाला कळत नाही, हाडातून रक्त येतंय समजतोय, खातोय. अशी आपली अवस्था आहे. बैलासारखी काय, कुत्र्यासारखी काय, डुकरासारखी काय, हे तरी बरे म्हणायची वेळ आली अशी समर्थांना म्हणायचं असेल. त्याच्याही पेक्षा आपण आहे की अक्कल देऊन, बुद्धी देऊन वाया गेला, घबाड मिळालं आणि नुकसान केलं जीवाचं. इतका त्यांना मनाचा त्रास होत असेल या सगळ्या गोष्टींचा.
आर्जव नाही जनासी, जो अप्रिय सज्जनासी, जयाचे जीवी अहर्निशी, परन्यून वसे. हृदयाला करायचा आहे परोपकार आणि परन्यून वसतंय हृदयामध्ये त्याच्या. कसं होणार आहे? हृदय म्हणताय परोपकार कर रे बाबा, आणि तो म्हणतोय परन्यून, दुसऱ्यांचं वाईटच मला चिंतायचं आहे. बुद्धी. म्हणून माझा सगळ्यात पहिल्यांदा लेख लिहिला होता, काय माहिती कसा सुचला, हृदय आणि बुद्धीवर. इंग्लिशमधला पहिला लेख आहे, जे डिवाईन मीट नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये बरेच माझे असे पॉईंट्स आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धी आणि हृदयाचा त्रास आहे सगळ्यात आपलाच आपल्याला. तर त्यामध्ये असं जेव्हा करतो तेव्हा मग बुद्धी जर जिंकली तर आपण मायेमध्ये अडकतो, हृदय जर जिंकलं तर आपण सद्गुरूंकडे वळतो. सरळ आहे. आणि इतरांचं वाईट करावं वाटणं हे बुद्धीचं काम आहे, इतरांचं चांगलं करावं वाटणं हे हृदयाचं काम आहे. हृदयाचं ऐकलं तर भगवंत हृदयस्थ आहे. सद्गुरू हृदयातमध्ये बसल्यानंतर ते भगवंतापर्यंत नेतात. सद्गुरू हृदयस्थ आहे सुद्धा नाही. सद्गुरू म्हणतात मी तुला भगवंतापर्यंत नेतो, माझ्याजवळ तरी कशाला अडकते. आणि शेवटी सद्गुरूसुद्धा भगवंतच आहे. शेवटी भगवंत आणि सद्गुरू वेगळे नाही, ते तत्व एकच आहे. कशाला? सद्गुरू जर भगवंत आहेत, आपण नाही का भगवंतसुद्धा? आपणसुद्धा तर त्याचाच अंश आहे भगवंताचा. फक्त छोटा मायेत अडकलेला जीव आहे. ते माया पार केलेले सद्गुरू आहेत. हाच तो फरक आहे. बाकी काय फरक आहे? ब्रह्म, जीव आणि माया या तीनच गोष्टी आहेत. त्यातले सद्गुरू आणि जर देव सारखे, ते जास्त वर गेले, आपण जात नाही, अडकतो म्हणून. नाही तर आपणही पार करतो. आपणही पार करून टणकन उडी मारली सद्गुरूंकडे तर सद्गुरू आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतात. कारण आपण त्यांचाच अंश आहे याची जाणीव जर त्या जीवाला झाली की काम झालं. सदा सर्व काळ लटिका बोले माईक लापणिका. खोटं बोलतो सतत. खूप त्रास होतो समर्थांना या गोष्टीचा. माझं तुमच्यावर विश्वास आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू, हे सगळं म्हणत असताना मनामध्ये सगळं मायेचं चक्र चालू आहे. काय याचा विश्वास नाही? घेऊ का परीक्षा आत्ता म्हणतात. त्या सगळ्यांच्या परीक्षा घेत असताना कल्याणच का बरं पास व्हायचा? याचं कारण सगळे मायेत गुंतलेले. तोपर्यंत पोचतच नाही ना एखादा शिष्य पोचतो. सदा सर्व काय लटिका बोले माईक लापणिका. क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही. श्रीराम, एकाही वचनामध्ये सत्यता नाही. एकाही वचनात नाही. पैसे खाऊ नका म्हणणारे पैसे खातात. चांगले कपडे घालू कपड्यांवर पैसा घालवू नका म्हणणारे कपड्यांवर पैसे घालतात. लाख लाख रुपये नुसते मेकअपला घालवतात. असे लोक म्हणतात मायेमध्ये अडकू नका. आणि कसं हे मग सत्य आणि काय म्हणतात आहे, सदा सर्व क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही. श्रीराम, काय सत्य आहे यांच्यामध्ये? हे सत्य आहे? सत्य जर असेल तर त्यांना एका क्षणात जाणीव होईल. तर तो एखादा म्हणेल सगळं मी वैराग्य सगळं सोडतो आणि मी विरागी होतो. असं होऊ शकतं एखाद्याच्या जीवनामध्ये, समर्थांची कृपा झाली तर. प्रत्यक्षात फॉरेनचे कपडे घालायचे, फॉरेनची बॅग घालायची, हे आता आपण ऐकतोच आहे ना. त्या एवढे पैसे असल्याशिवाय त्या बॅगची किंमत केवढी, ती बोलते काय, ती कृष्णलीला सांगते आणि बॅग आणते फॉरेनहून, त्याच्यापेक्षा खालचा फोन मी घेणार नाही म्हणते. या सगळ्या गोष्टी कितीही लोकांना माईक वाटत असल्या आणि कितीही मोहजाळात फसवणाऱ्या असत्या, सच्शिष्य तिच्याकडे ओढला जाणार नाही. आणि ती सच्शिष्य नाहीच, ती नुसती पोपटपंची करणारी आहे. इकडे आपले काकं भुशुंडी कुठे? काकं भुशुंडी जेव्हा रामांबद्दल बोलतात त्यांचं चरित्र कुठे? हे पोपटपंची कुठे? हा सगळा विवेक सांगणारे समर्थ आपल्यासमोर उभे राहिले की नाही? समर्थांची मूर्ती आपल्यासमोर. आपले झाके अवगुण नाही, परपिढेविषयी तत्पर जैसा विंचू आणि विखार. आता विंचूचा स्वभाव आहे हो दुसऱ्यांना त्रास द्यायचा, चावायचा. दिसला पाय की चावला, दिसला हात की चावला. आणि आपण काय करतो? आपले झाके अवगुण, आपण तेच करतो. जो पापी मनुष्य असतो, जो दुष्ट असतो, जो समर्थांच्या विचारांचा नसतो, तो दिसला की चावला. मग आपला गुण आहे का तो चावायचा? आपल्यामध्ये वृश्चिक जपलेला आहे, पण वृश्चिकेचा गुण चावणे आहे. आपला आहे का चावण्याचा? हात विचार करा कमीत कमी. ते कधी गोळा करून ठेवतात पैसा? प्राणी, त्यांच्यापेक्षा आपण खराब झालो. आपले झाकी अवगुण पुढलास बोलणे कठीण नाही. परपिढेविषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार, तैसा कुच्छब्दे जिव्हार भेदी सगळ्यांचे. इतका जिभेचा उपयोग करतो, सुंदर वाईट बोलून टोचून मारतो. हा कोणाचा गुण आहे टोचून मारण्याचा?
विंचवाचा. एकनाथ महाराजांनी म्हटलंच आहे, त्यांना समजलं त्या याच्यावरनं खाडकन डोळे उखडतात एखाद्या गोष्टीचे, की त्याचा स्वभाव जर तो सोडत नाही तर माझा स्वभाव मी का सोडू. एकनाथ महाराजांनी म्हटलंच आहे, विंचू मला चावणं सोडत नाही, तो त्याचा गुण तो सोडत नाही. एवढासा जीव, ज्याला बुद्धीसुद्धा, त्याचा मेंदूसुद्धा काढून पाहिला तर एवढा असेल, आपला एवढा आहे, जर तो त्याचा सोडत नाही गुण, तर मी माझा चांगुलपणाचा गुण का सोडू. याचा अर्थ कोणी काही काढा, पण हा असा अर्थ आहे की ते हृदयाचा ऐकतात. परपीडा त्यांना मान्य नाही. तो चावतो कारण त्याला ते समजत नाही चावायचं, त्याचा गुणच आहे तो चावणे. ते पापच त्याचं फळायला आलं आहे मागच्या जन्मीचं, की तू फक्त चावायसाठीच जन्माला आहे. त्याचं पापच ते आहे. ते पाप करून तो मोकळा होणार आहे, त्या योनीतून मुक्त होणार आहे. चावून मुक्त होणार आहे तो. आपण चावून अडकणार आहे, हे तर समजत नाही, असं समर्थ म्हणतात. किती 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 सखोल आहे. आपले झाकी परपिढेविषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार, तैसे कुच्छब्दे जिव्हार भेदी सकळांचे. जितकं शक्य आहे तितक्यांना जिव्हारी वेदना करण्याचं काम करतो मनुष्य, जो मूळ स्वभाव नाही. आपले झाकी अवगुण पुढलास बोले कठीण, मिथ्या गुणदोषे विण गुणदोष लावी. आपले गुण झाकून आपले अवगुण झाकून ठेवतो, इतरांचे अवगुण उघड करतो. स्वये पापात्मांतरी पुढलाची कवण न करी, जैसा हिंसक दुराचारी परदुःखे श्रेणेना. दुसऱ्यांच्या दुःखाचा आनंद होतो. कुठून तरी वाईट बातमी आली की बरं वाटतं. चला याचं नुकसान झालं, याची कंपनी डुबली, याची बायको मेली, याचे 2 पोरं ॲक्सिडेंटमध्ये मेले, फार आनंद. हा आपला स्वभाव आहे आनंद करण्याचा का दुःख करण्याचा आहे. दुःख पराव्याचे निर्णती दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंद ती आपुले मनी. दुसऱ्यांना श्रम झाला, त्याच्या नोकरीत त्याला त्रास होतोय, त्याला नोकरीत बढती मिळत नाही, आनंदी आनंद आहे आपल्याला. कारण आपल्यालाही मिळत नाही, त्यालाही मिळत नाही, दोघं समदुःखी, दोघंही भांड. आणि त्यांना नाही झाली त्याची की दुःख. त्याला जर चांगलं काम मिळालं आणि माझं जर तसंच राहिलं तर दुःखच दुःख. मला चांगलं आहे त्याला मिळालं नाही तरीही दुःख. ह्याच्याशी आपला काय संबंध आहे. हा आपला स्वभाव आहे का. स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी. स्वतःच्या दुःखाचं दुःख होत आहे, दुसऱ्याच्या दुःखाने हास्य करतोय. याच्यात माझे शब्द नाहीत आहे काही, एकही शब्द माझा नाही, पण समर्थ जे बोलतात ते 100% सत्य आहे. थांबावं लागतं आहे. स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त येमपुरी राजदूत ताडिती. श्रीराम, ह्या लोकांना सुटका नाही. कराल ते जे पेराल ते उगवेल, याची जाणीव ठेवा. तुम्ही बाजरी पेरली तर बाजरीच मिळणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हिरा सापडणार नाही, आणि हिऱ्याच्या खाणीत हिराच सापडणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं लक्षात ठेवून जाणीव ठेवा, असं समर्थ म्हणतायत. आणि 95व्या ओळीवर 3 ओळ्या वाचते आणि थांबते. असो ऐसे मदांध बापुडे, तयासी भगवंत कैचा जोडे. जयास सुबुद्धी नावडे, पूर्व पातके करुनी. श्रीराम, पूर्व पातके करुनी सुबुद्धी नावडे. ते शब्द थांबतच नाही आहेत त्यांचे. नंतर तयास देहाचा अंती, गात्रे क्षीणता पावती. जीव लगे ओसंडती, जाणवेल तेव्हा श्रीराम. असो ऐसे गुणा वेगळे, ते सच्छिष्य आगळे. दृढ भावार्थे सोहळे, भोगिती स्वानंदाचे. श्रीराम, अतिशय उत्तम उभ्या येणार आहेत आता पुढच्या. जेणे करता दुःख झाले, तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले, पुन्हा दुःख. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.